शनी साई प्रतिष्ठानचे संस्थापक विशाल सुरपुरिया यांनी मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये कंप्लेंट केलेली। अध्यक्ष महोदय लंगे साहेबांनी सांगितलं त्याच्यापैकी ओरिजिनल ॲप एक, परंतु जे डमी ॲप केलेले आहेत मुख्यमंत्री महोदय, श्री मंदिर, उत्सव ॲप, वामा, घर मंदिर, शेमारू अशा पद्धतीचे काही ॲप आहेत आणि प्रत्येक ॲपचा जे भक्तगणांची संख्या आहे ती 3 लाखाच्या आसपास आहे आणि प्रत्येकाकडून पूजा अर्चेसाठी हे 1800 रुपये त्यांनी टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्याच्या नंतर फक्त तुमच्या नावाने पूजा केली असं दाखवून त्यांना ते व्हॉट्सअपवरती फक्त पाठवायचं, एवढं काम हे लोक करत होते। अध्यक्ष महोदय लंगे साहेब म्हणतायत इथं 39 कोटीचा घोटाळा म्हणतायत, ते बोलताना 100 कोटीचा घोटाळा। ह्या सगळ्या ॲपची आणि एकूण भक्तगण आणि त्याला पैशाने गुणलं तर 500 कोटीपेक्षा जास्त पैसे ह्या ॲपमध्ये जमा झालेले आहेत अध्यक्ष महोदय, 500 कोटीपेक्षा जास्त। 500 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमा ज्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या आहेत, गुन्हा तर माननीय। आणि मग याच्यामध्ये काय होईल की IT ॲक्टमध्ये जाईल। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की फौजदारी सुद्धा गुन्हे किंवा याच्यामध्ये 420 सारखे सुद्धा कलम या ठिकाणी सरकार लावणार आहे का, एक माझा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, हे विश्वस्त मंडळ, कारण ह्या विश्वस्त मंडळ आणि इथले जे CEO दरंदले आणि याचे काही कर्मचारी हे दर महिन्याला 10 ते 20 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी विकत घेतात अध्यक्ष महोदय। प्रत्येक आठवड्याला 10 कोटीची खरेदी, 20 कोटीची खरेदी, अमक्या विश्वस्ताची इकडं खरेदी, अशा पद्धतीच्या एवढ्या मोठ्या बातम्या ह्या शनिदेव संस्थांच्या संदर्भात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे हे विश्वस्त मंडळ सरकार बरखास्त करणार का? आणि 2018 मध्ये शिंगणापूरचा स्वतंत्र कायदा या विधानमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबच असताना हा मंजूर केलेला आहे, त्याची अंमलबजावणी किती दिवसामध्ये या ठिकाणी सुरू करणार, अशा प्रकारची एक विनंती आहे। यापैकी जेही कर्मचारी किंवा विश्वस्त लोकसेवकाच्या संज्ञेमध्ये येत असतील त्या सगळ्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल। आणि हा जो काही कायदा आपण केला, मी आता नुकतंच सांगितलं की लवकर या कायद्याची अंमलबजावणी आपण सुरू करू। मात्र कायद्याची अंमलबजावणी केली म्हणून याने हे सुटून राहिले आहेत असं न करता पहिले यांना आवश्यक ती शिक्षा दिली पाहिजे आणि मग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल। चला पुढे जाऊया। लक्षवेधी क्रमांक 2, तुमचा कधी नसतो महत्त्वाचा विषय।